मित्र नमस्कार, जय भीम. ज्या महामानवांनी मानव जातीला सत्य सांगण्याचा प्रयत्न केला त्या सर्व महामानवांच्या विचारांना व कृतीला त्रिवार अभिवादन. आणि भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा. मित्र, भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी 26 जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन म्हणून आपण साजरा करतो. संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजीपासून भारतीय संविधान अंमलात आले. आम्हाला कर्तव्य आणि आपले हक्क मिळाले. प्रजासत्ताक देशातील काही वैशिष्ट्ये. प्रजासत्ताक देशाचा प्रमुख वारस हक्काने निवडला जात नाही. प्रजासत्ताक देशाचा प्रमुख लोकनिर्वाचित पद्धतीने निवडला जातो. प्रजासत्ताक देशात सर्व शासकीय पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. प्रजासत्ताक देशात देश हा जनतेचा सार्वजनिक मामला मानला जातो. प्रजासत्ताक देशात कोणा एका व्यक्ती किंवा गटाचा देशावर हक्क नसतो. भारत देश प्रजासत्ताक देश आहे. भारत देशाने संविधान स्वीकारून लोकशाहीतील एक नव्या पर्वाची सुरुवात केली होती. भारताला ब्रिटिश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक क्रांतिकाऱ्यांचे बलिदान मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर आधारित होते. मित्रहो, भारतीयांसाठी ब्रिटिशांकडून एक पॉझिटिव्ह गोष्ट घडली होती. ते म्हणजे दुसरा महायुद्ध चालू होता. तेव्हा इंग्लंडमधील लोक युद्धामुळे त्रस्त झाली होती. त्यावेळी तेथे कॉन्झर्वेटिव्ह सरकार होती. विन्स्टन चर्चिल हे तिथले प्रधानमंत्री होते. इंग्लंडचे विपक्ष नेते क्लेमेंट एटली यांनी असं सांगितलं, आमचं सरकार आले तर आम्ही भारताला स्वातंत्र्य करून टाकू. तेव्हा भारतीयांनी पण याचं समर्थन केले. क्लेमेंट एटली यांची सरकार आल्यानंतर त्यांनी भारत स्वातंत्र्य करण्यास तयार झाले. त्यांनी त्यांचे 3 कॅबिनेट मंत्री पाठवले. क्रिप्स, अलेक्झांडर, लॉरेन्स असे 3 मंत्री आले होते. लॉरेन्स हे त्यांचे प्रमुख होते. याला कॅबिनेट मिशन असे म्हणतात. या कॅबिनेट मिशनचा उद्देश होता भारत देशाची एकता बनवून ठेवणे, भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य देणे. या कॅबिनेट मंत्र्यांनी एक अट टाकली. त्यांनी सांगितले, तुम्ही तुमचं देश चालवण्यासाठी एक संविधान तयार करा. तो संविधान लागू झाल्यानंतर आम्ही तुम्हाला संपूर्णपणे स्वातंत्र्य करतो. तोपर्यंत आम्ही तुमच्यावर देखरेख करू. आता भारत देशाचं संविधान बनलं कसं ते पण आपण समजून घेऊया. सुरुवातीला संविधान समिती बनवण्यात आली. संविधान समितीमध्ये इलेक्शन झाले. तेव्हा 1946 ला 389 सदस्य होते. तेव्हा अखंड भारत होता. पाकिस्तान, बांगलादेश वेगळे झाले नव्हते. पण दुसऱ्या वर्षी 1947 ला पाकिस्तान वेगळं झालं. तेव्हा 299 सदस्य राहिले. मग 24 जानेवारी 1950 पर्यंत 284 सदस्य होते. याचं कारण काही सदस्यांचं देहांत झालं होतं. त्यात 15 महिला देखील होते. 1950 ला आमचं संविधान तयार झालं. तो संविधान एकूण 13 किलो वजनाचं होतं. टोटल 13 समिती तयार केले. या 13 समितीमध्ये प्रमुख समिती होती ड्राफ्टिंग कमिटी. आणि या ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांना द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या नावाने ओळखले जाते. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला आणखीन एक ग्रंथ दिले. तो म्हणजे देशामध्ये 2500 वर्षापूर्वी आमचाच महामानव एक नवा विचार, एक नवीन दिशा दिले होते. तोच विचार 1956 ला बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ आपल्या सर्व भारतीयांना दिले. जे संविधानामध्ये आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहे त्याची जाणीव करून देणारे बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये आहे. मित्रो, येणाऱ्या काळामध्ये मी या ग्रंथावर
भरपूर व्हिडिओ बनवणार आहे. संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते आणि सल्लागार BN राव होते. संविधान तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान तयार केले. आपलं संविधान लिहून तयार झालं 26 नोव्हेंबर 1949 ला आणि संविधान लागू झाले 26 जानेवारी 1950 ला. मित्रहो, आपण इतिहास समजून घेते वेळेस या विश्वामध्ये निसर्गानं निर्माण केलेला एक माणूस, स्वातंत्र्य माणूस म्हणून आपण इतिहास समजून घ्यायचा असते. तेव्हाच आपणाला सत्य कळेल. नाहीतर एखाद्या जातीचा, धर्माचा किंवा कुठल्या तरी पक्षाचा, गटाचा म्हणून आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कुठलंही सत्य आपण पचवू शकत नाही. म्हणून आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरी करतो. मग 26 नोव्हेंबर 1950 ला संविधान लिहून तयार झाल्यावरही आपण 2 महिने उशिरा संविधान का लागू केलं हे पण आज आपण समजून घेऊ. मित्रहो, लाहोरमध्ये रावी नदीच्या काठावर काँग्रेसचा अधिवेशन चालू होता. 1929 डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व भारतीयांना आव्हान केले होतं की ब्रिटिश आपल्याला स्वातंत्र्य दिलंच पाहिजे, नाहीतर आपण दर 26 जानेवारीला स्वातंत्र्य दिवस म्हणून अशोक चक्र असलेला तिरंगा ध्वज फडकवू आणि हे आपण सर्व भारतीय दरवर्षी साजरा करूया. ही घटना पण साधी गोष्ट नव्हती मित्रहो. आणि असं 1950 पर्यंत म्हणजे जवळपास 20 वर्ष दर 26 जानेवारीला हा दिवस साजरी करण्यात येत होता. म्हणूनच संविधान हे 26 नोव्हेंबरला लिहून पूर्ण झाले होते, तरी पण गेल्या 20 वर्षांपासून 26 जानेवारीला तिरंगा ध्वजारोहणाचा कार्यक्रम सातत्यपणाने चालू होता. तो सातत्य टिकून राहावं म्हणून 2 महिने उशिरा करून आपला संविधान लागू करण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थित 1950 साली राजधानी दिल्ली येथे राजपथावर पहिले संचलन आयोजित करण्यात आले होते. हे संचलन रायसीना हिल पासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या आधी अमर सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक अमर जवान ज्योती येथे भारताचे प्रधानमंत्री पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर प्रधानमंत्री राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यासोबत राष्ट्रपतीचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व 21 तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतीच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण केले जाते. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतीचे झलक प्रस्तुत केले जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठवले असतात. त्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. या चित्ररथाच्या सादरीकरणाची विशेष पूर्वतयारी सर्व राज्यांचे कलाकार काही दिवसाआधी करतात. या चित्ररथ सादरीकरणाला विशेष पारितोषिकही दिले जात असल्याने प्रत्येक राज्य आपापल्या संस्कृतीचे दर्शन अधिक चांगल्या पद्धतीने चित्ररथातून दिसून येईल यासाठी प्रयत्न करतात. भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी 26 जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो. अशा प्रकारे मित्रहो, आपल्या महामानवांच्या विचारांमधून, त्यांच्या त्यागामधून आपणाला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आपणाला संविधान मिळालं. त्यासाठी मी या सर्व महामानवांच्या विचारांना अभिवादन करतो आणि
पुन्हा एकदा आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय भारत.